सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, ते म्हणजे शिर्डी. आज जगभरात प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण, पण एक काळ असा होता की इथं फारसं कोणी येत नव्हतं. त्या शांत साध्या गावात एक फकीर राहत होता. साधी कफनी, डोक्यावर कपडा, हातात भिक्षेची वाटी, पण डोळ्यात विलक्षण तेज. तो म्हणजे साईबाबा. साईबाबा नेहमी एकच गोष्ट सांगायचे, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. त्याच्या या 2 शब्दांमध्ये संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलं होतं. ही कथा आहे एका व्यापाऱ्याची, जो खूप श्रीमंत होता, पण मनाने खूप अस्वस्थ. मुंबईत राहणारा रघुनाथ नावाचा व्यापारी, पैशाने श्रीमंत पण मनाने अस्वस्थ होता. त्याच्याकडे सर्व काही होतं, मोठं घर, व्यवसाय, पण त्याच्या आयुष्यात शांतता नव्हती. त्याचा एकुलता एक मुलगा वारंवार आजारी पडत होता. कित्येक डॉक्टर, औषध, उपचार, पण काहीही कायमचं उपयोगी पडत नव्हतं. एक दिवस त्याच्या ओळखीच्या माणसाने त्याला सांगितलं, शिर्डीला जा, साईबाबांकडे जा, तिथे तुला उत्तर मिळेल. रघुनाथाला सुरुवातीला विश्वास बसला नाही. एक साधा फकीर काय मदत करणार, त्याच्या मनात प्रश्न होता. पण जेव्हा संकट वाढली तेव्हा माणूस देवाकडे वळतोच. शेवटी तो शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतो. रघुनाथ शिर्डीत पोहोचतो. गावात साधेपणा, शांतता आणि लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान. तो साईबाबांच्या दर्शनासाठी द्वारकामाईत जातो. इथे साईबाबा चुलीजवळ बसलेले असतात. तो त्याच्यासमोर उभा राहतो. साईबाबा त्याच्याकडे पाहतात आणि काहीही न विचारता म्हणतात, काय रे, खूप त्रास झाला ना, पण घाबरू नकोस, सर्व ठीक होईल. रघुनाथ थक्क होतो. त्याने काहीच सांगितलं नव्हतं, तरी साईबाबांना सगळं कसं कळलं. रघुनाथ काही दिवस शिर्डीत राहतो. तो रोज साईबाबांच्या जवळ बसतो, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतो. एक दिवस तो साईबाबांना म्हणतो, बाबा, माझा मुलगा खूप आजारी आहे, कृपा करा. साईबाबा शांतपणे म्हणतात, सबुरी ठेव, वेळ येईल तेव्हा सर्व ठीक होईल. रघुनाथला थोडं विचित्र वाटतं. तो लगेच उपाय अपेक्षित करतो, पण साईबाबा त्याला थांबायला सांगतात. दिवस जातात पण काहीच बदल दिसत नाही. त्याच्या मनात शंका येऊ लागते, मी इथं वेळ वाया घालवत आहे का? अचानक एक दिवस त्याला बातमी मिळाली, त्याचा मुलगा खूप गंभीर अवस्थेत आहे. रघुनाथचं मन हादरून जातं. तो धावत साईबाबांकडे जातो. बाबा, माझा मुलगा मरतोय, मला परत जावं लागेल. साईबाबा शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, जा, भीती बाळगू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. रघुनाथ घाईघाईने मुंबईला परततो. तो घरी पोहोचतो आणि जे पाहतो ते पाहून थक्क होतो. त्याचा मुलगा शांतपणे झोपलेला असतो. त्याची तब्येत आधीपेक्षा खूप सुधारलेली असते. त्याची बायको सांगते, काल रात्री एक फकीर आला होता. त्याने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, घाबरू नका, सर्व ठीक होईल. आणि तो निघून गेला. रघुनाथच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला लगेच समजतो, तो फकीर म्हणजे स्वतः साईबाबा होते. रघुनाथ पुन्हा शिर्डीला जातो. साईबाबांच्या चरणी पडतो आणि, बाबा, मला माफ करा, मी तुमच्यावर शंका घेतली. साईबाबा हसतात आणि म्हणतात, श्रद्धा ठेव आणि सबुरी ठेव, देव कधीच उशीर करत नाही. तर ही कथा आपल्याला काय सांगते? देवावर विश्वास ठेवा, पण धीरही ठेवा. श्रद्धा आणि सबुरीनेच जीवनात चमत्कार घडत असतात. तर ही कथा तुम्हाला आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. अशा नवनवीन कथा आणि देवदर्शन घडण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.